आज मी काही जणाला सुकट बोलतात. ही बारीक सुकट आहे. मस्त मी आता मुरुड जंजिऱ्याला गेलो, तिकडून आम्ही सुकट घेतलेली. आज त्या सुकटीचं कालवण करण्याचा बेत बनवला आहे. बघूया, आता तुम्हाला दाखवतो याची रेसिपी कशी असते ती. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मस्तपैकी आता मी घेतलेले सुकटी कधी पण तव्यावरती पहिली भाजून घ्यायची. साफ वगैरे करून झाल्यानंतर मी साफ करून घेतली आणि आता मस्तपैकी जरा तव्यावरती तिला गरम करून घेतो. जास्तही गरम नाही करायची, करपून नाही द्यायची, कारण करपली की मग त्याची पूर्ण चव बेचव होणार. थोडं मीडियम आचेवरती थोडंसं मस्त कुरकुरीत होईल असं भाजून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, मस्त मंद आचेवर थोडासा कमी आचेवरती हा गरम करून घेत आहे आणि नंतर मस्त गरम पाणी थंड पाण्यामध्ये तिला धुवून काढायची. जो काही कचरा असतो तो खाली राहील, तुम्हाला दाखवेलच मी. तर बघू शकता तुम्ही, आता सुकट मस्त भाजून घेतलेली आहे आणि हा थोडासा कचरा राहिलेला असतो. त्यावेळी आपण भाजतो त्यावेळी हा कचरा राहतो, तो काढून टाकायचा आणि आता त्याला धुवून घेतो. बघू शकता तुम्ही, मस्त पाण्यामध्ये टाकली. आता ती साफ करून घेते. जे वरती असतं ना ते पहिलं काढून घ्यायचं, कारण खाली सगळा जो रेती वगैरे काय असेल तर ती खाली जाते. त्यामुळे कधी पण जे वरती असतं ते पहिलं काढून घ्या तुम्ही. त्यामुळे खाली रेती वगैरे तुमच्या बनवताना तुम्हाला रेती वगैरे लागणार नाही. बघू शकता तुम्ही, आता मी सुकट मस्त धुवून घेतलेली आहे. जो गाळ आहे त्याच्यामध्ये काय रेती वगैरे असेल तरी खाली राहते आणि ते आता मी साईडला घेतलेली आहे. आता तुम्हाला दाखवतो की पुढली पद्धत कशी असते बनवण्याची. मस्त झणझणीमध्ये बनवणार आहे, झणझणीतपणे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता सुकटचा कालवण करण्यासाठी ना एक कांदा, 2 कांदे घेतलेले आहेत आणि एक टमाटा घेतला आहे. आता हे मस्तपैकी कापून घेतो. मस्तपैकी कांद्याला बारीक कापून घ्यायचा. बघू शकता तुम्ही, मस्त कांदा वगैरे आता कापून झालेला आहे माझा. कढई पण तापत ठेवलेली आहे, मस्त दूर निघते, तुम्हाला दिसतच असेल. 1 चम्मच तेल, तेल टाकून आता मस्त गरम करून घ्यायचं आहे. नंतर कांदा टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता सुकट 2 पाण्यामध्ये मस्त धुवून घेतलेली आहे, ती त्याच्यात नंतर टाकेलच. तेल उकळत आहे. मस्तपैकी लसूण पण घेतलं आहे. लसूण हा ऑप्शन आहे तुमच्यावरती. मला लसूण असाच आवडतो म्हणून मी शक्यतो असाच लसूण टाकतो. आता मस्तपैकी तेल गरम झालं आहे. कढीपत्ता हा कार्यकर्त्यासारखा तडतड वाजतो, फक्त चवीपुरता असतो तो, असं बोललं जातं, पण हा आपण रेसिपीसाठी वापरतोय. तुम्ही बघू शकता. आता मस्त लसूण पण टाकतो त्याच्यामध्ये. गॅस पण मस्त फास्ट केलेला आहे. मस्त लसूण वगैरे आता टाकून झालेलं आहे. आता कांदा टाकून घेतो त्याच्यामध्ये. बारीक चिरलेला कांदा आहे. कांदा मस्तपैकी लाल होईपर्यंत त्याला भाजायचा. पण जेवढा कांदा चांगला भाजला जाईल तेवढं कालवणाला टेस्ट मस्त येते. कांदा भाजताना मी कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकतो. मिठाचं प्रमाण कमी टाकायचं, कारण ऑलरेडी सुकट ही खारट असते, त्यामुळे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. आणि कांद्यामध्ये परतताना जेव्हा आपण मीठ टाकतो तर कांदा लवकर आपला हे होतो, गरम होऊन जातो मस्तपैकी, म्हणून थोडंसं मीठ टाकलं त्याच्यामध्ये.
तर मस्तपैकी लाल होऊन द्यायचा कांदा. बघू शकता तुम्ही आता कांदा मस्तपैकी लाल होत आहे. पाणी सगळं कांद्यातलं सुकलं गेलेलं आहे. जेवढा कांदा तुमचा सुकला जाईल, चांगल्या पद्धतीने भाजला जाईल, तेवढा कालवणाला ते चव वेगळी लागते आणि मस्त कालवण तुमचं लागणार. आता थोडंच बघतो आणि मी आता टोमॅटो टाकून घेतो त्याच्यामध्ये. टोमॅटोला पण एकजीव करायचं, मस्तपैकी टोमॅटोही नरम पडला पाहिजे, तरच ते चव त्याला चांगली लागणार. थोड्या वेळासाठी असंच ठेवून द्यायचं. टोमॅटो मस्त नरम पडला, कांदा आणि एकजीव झाला की मग त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे. बघू शकता तुम्ही मस्त आता टोमॅटो ही मस्त स्मॅश झाला आहे, त्याच्यामध्ये कांद्यामध्ये एकजीव करून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये मस्तपैकी आता आमचा घाटी मसाला हा 1 चम्मच टाकत आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट प्रमाण वाढवू शकता. थोडीशी हळद आणि सोबतच मी कोकम पण आता टाकतोय. कोकम पण ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं झालं तर तुम्ही टाकू शकता, अदरवाईज त्याला स्किप करू शकता. कोकममुळे थोडासा आंबटपणा येतो आणि चव पण चांगली लागते. ते मला आवडतं म्हणून मी टाकलेलं आहे. आता मस्तपैकी थोडासा मसाला एकजीव होऊन द्यायचा आहे. असं थोडा वेळ सोडून देतो, तर मसाला कांदा टमाट्यामध्ये मुरून जाईल. मस्तपैकी आता मसाल्याला तेलही सुटलेलं आहे. तर या स्टेजवरती आल्यानंतर ना त्याच्यामध्ये मी सुकट मिक्स करून घेणार आहे. सुकट पण त्याच्यामध्ये जरा मिक्स करून घेतो मसाल्यामध्ये मस्तपैकी. एकजीव करून घ्यायची आणि नंतर तुम्हाला हे सुकंही खूप चांगलं लागतं असं. पण आता मला कालवण बनवायचं आहे त्याचा सुकटीचं, त्यामुळे मी मस्तपैकी जरा आता भाजून मसाल्यामध्ये त्याला मस्त मॅरिनेट करून घेईल. थोडं मस्त एकजीव करून घेतलेलं आहे. तर थोड्या वेळासाठी असंच ठेवतो आणि नंतर थोडं पाणी मिक्स करून देतो. मस्त आता एकजीव झालेलं आहे. थोडंसं लसूण पेस्ट टाकून घेतो मी. लसूण अद्रकची पेस्ट आहे. थोडीशी धना आणि जिरा पावडर पण मिक्स करतो, त्याच्यामुळे आणखीन मस्त चव येते त्याला. ते पण मिक्स करून घेतोय व्यवस्थित प्रकारे. 5 ते 10 मिनिटांमध्ये होणारा हा प्रकार आहे सुकटीचं कालवण. खूप सुंदर बनतं सुकटीचं कालवण. आता थोडा वेळ मी असंच ठेवेल आणि नंतर मी पाणी मिक्स करून घेईल त्याच्यामध्ये. मस्त आता मिक्स करून झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये पाणी सोडतो. पाणी तुमच्या तर किती जणांना हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. तर मी 1 ग्लास टाकलेला आहे. कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्ही पाणी टाकून ते जसं तुम्हाला सुक्कं पाहिजे असेल तर सुक्कं करून खाऊ शकता. आणि जर आपलं कालवण वगैरे बनवून खायचं असेल तर थोडंसं पाणीचं प्रमाण वाढवा. थोड्या वेळानंतर परत त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची. मस्त आता कोथिंबीर कापून घेतो. कोथिंबीर कापून झाली, मस्त अशी फ्रेश अशी कोथिंबीर आहे. तर मस्त याच्यामध्ये मी मिक्स करून देतो. बोलतात ना की पहिलं नजरेने बघितल्यावरती जे काय आपण जेवण बघतो ना त्यावेळीच आपलं पोट भरतं, असं असतं. तर तुम्ही बघू शकता आता मस्तपैकी याला उकळी येत राहिलेली आहे आणि आता मी त्याच्यामध्ये कोथिंबीर पण ॲड केलेली आहे. आता एक 5 ते 7 मिनटासाठी मी आता याच्यावरती झाकण झाकून ठेवून देईल.
सुकट हा प्रकार असा आहे की तो फक्त 10 ते 15 मिनिटामध्ये तुमचा प्रिपेअर करून होऊ शकतो. त्याच्यासाठी जास्त काय लागत नाही. कांदा, टोमॅटो, लसूण हे ऑप्शनल आहे. लसूण वगैरे, कोकम वगैरे, कांदा. ते बघू शकता आता मस्तपैकी झाले 5 मिनटं होऊन गेलेले आहेत. मस्त उकळी पण आलेली आहे. झालेले आहे पूर्ण आता. आणि एका साईडला भात पण लावलेला आहे. थोड्या वेळाने मस्तपैकी जेवायला घ्यायचं. त्यावेळी तुम्ही चव पण बघू शकता, म्हणजे कलरही चांगला आलेला आहे. आणि कोथिंबीरमुळे एकदम मस्त असं प्रेझेंटेशन बोलतात त्या पद्धतीने आलेलंच आहे. स्मेल पण मस्त येत राहिलेला आहे. अशा प्रकारे आपण सुट्टीचं कालवण, काही जण याला सुकट बोलतात, काही जण याला झिंगाही बोलतात, पण हा बारीक झिंगा असतो एकदम. आणि त्याचं कालवण खूप सुंदर होतं. आणि लवकर होणारा हा सगळ्यात प्रकार आहे की जास्त टाईम नाही लागत त्या प्रकाराला. 10 ते 15 मिनटामध्ये तुमचं हा सर्व प्रिपरेशन करून होऊ शकतं. तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी आता उकळी आलेली आहे. गॅस पण मी आता बंद करत आहे. खूप सुंदर असं झालेलं आहे. नक्कीच तुम्ही मला आता ही जी मी रेसिपी तुम्हाला दाखवली त्याबद्दल कमेंट्स कराल अशी इच्छा. तुमच्या प्रतिक्रिया मला जाणून घ्यायला आवडतील. थँक्यू व्हेरी मच.